कांद्याच्या आड अफूची शेती. जामखेड तालुक्यात 2 वारेबंधू अटकेत. 6.17 लाखांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. कांद्याच्या पिकाच्या आड लपून अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्या 2 शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 6,17,725 रुपयांचा अफूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येते. त्यानुसार खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांनी अंमली पदार्थ लागवड करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष पथक तयार केलं होतं. दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बांधखडक शिवार तालुका जामखेड इथं 2 शेतकरी त्यांच्या शेतात अफूची बेकायदेशीर लागवड करून त्याचा छुपा व्यापार करतायत. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. पोलिसांनी गट क्रमांक 191 आणि 192 मधील शेताची पाहणी केली असता कांद्याच्या आड मोठ्या प्रमाणात अफूची झाडं लावल्याचं उघड झालं. पोलिसांनी घटनास्थळावरून 22 किलो 561 ग्रॅम वजनाची अफूची झाडं जप्त केली. त्यांची किंमत 6,17,725 रुपये असल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणी सुधाकर एकनाथ वारे आणि मारुती विश्वनाथ वारे दोघे राहणार बांधखडक तालुका जामखेड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी विरुद्ध NDPS कायदा 1985 कलम 8 क आणि 18 क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलीस कर्मचारी संभाजी शिंदे, संदीप धामणे, गोकुळ इंगवले, प्रवीण थोरात, विष्णू आवारे, धनराज बिराजदार, श्याम चखाले, बाळू खाडे, अशोक बडे, शशी म्हस्के, मुन्ना शेख तसेच चालक शकील बेग आणि संजय गुंड यांनी सहभाग घेतला. घटनास्थळी कर्जत विभागाच्या फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उज्ज्वल सिंह राजपूत करतात. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर, जामखेड.